या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी माझे सहकारी मोहसिन शेख थेट मोर्चामधून आपल्यासोबत जोडलेले आहेत। मोहसिन, हा मोर्चा कुठपर्यंत पोहोचला आहे आणि एकूणच कोण कोण आता मोर्चामध्ये दाखल झाला आहे? वर्षा, नक्कीच मोर्चा आता शिवाजी चौकात जवळपास पोहोचलेला आहे। काही अंतरावर हा शिवाजी चौक आहे आणि आपण बघतोय मोठ्या प्रमाणात या मोर्चात गर्दी वाढताना आपल्याला पाहायला मिळते। पहिल्यांदा बीडमध्ये हा मोर्चा निघाला होता, त्यानंतर आता हा मोर्चा जो आहे तर परभणीत काढला जातोय। परभणीच्या शिवाजी चौकात एक भली मोठी सभा देखील होणार आहे। त्यापूर्वी हा मोर्चा जो आहे तर आपण बघतोय मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, महिला आहे, पुरुष आहे, अनेक तरुण देखील या मोर्चात सहभागी झालेले। वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि या मागण्यांसह समजा काय मागण्या आहेत, कशासाठी मोर्चा निघतो? संतोष देशमुखला न्याय मागण्यासाठी आम्ही मोर्चा करतो। नक्कीच संतोष देशमुख यांना न्याय द्या यासाठी संतोष देशमुख यांच्या आरोपी जे आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा काढला जातो। आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात या महिला असतील, पुरुष असतील या ठिकाणी या मोर्चात सहभागी झालेल्या हातात अनेकांच्या होर्डिंग आहे की संतोष अण्णा देशमुख यांना न्याय द्या आणि आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे ही मागणी करते। आपण जर बघितलं तर आता देशमुख कुटुंबीय देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहे। आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत। प्रचंड आक्रोश पाहायला मिळतो। सामान्याचा भावना आहे आणि न्यायासाठीचा हा आक्रोश आहे। कुठेतरी या सगळ्या आरोपींना पकडायला उशीर होतोय असं दिसतंय। पहिला आरोपी पकडला जातो, बराच वेळ काळ जातो, नंतर आता आरोपी पकडले जातात। सगळी माहिती रात्रीपर्यंत पोलीस आपल्याला अधिकृत देते। तपासात काय अडथळे आले, कोणी ह्यांना सगळ्यांना पोचलं, कोणी फरार केलं, कोणी हे कृत्य करायला लावलं, हे आपल्याला कळेल लवकरच। एक आता आरोप होतोय की जे पण आरोपी सापडतात ते पुण्यातच सापडतात। वाल्मिक कराडला पुण्यातून ताब्यात घेण्यात आला, आता 2 आरोपी पुण्यातून पकडण्यात आले। त्यामुळे एकंदरीत पुण्यात ह्या सगळ्यांना कोणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करतो असा आरोप होतो। कुठं निघले, कुठं होते, कोणी पोचवलं ह्यांना, कोणी सांभाळलं, एवढं भयानक कृत्य करून सुद्धा त्यांना कुणी आसरा दिला हे समोर येणारच आहे लवकर। एक हा सगळा तपास आहे तो गतीने व्हावा, फास्ट व्हावा आणि हा सगळं प्रकरण फास्ट कोर्टात चालवून जे आहे तर या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची देखील मागणी होते। काय सांगाल? आहे ती मागणी, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा, त्यांना फाशीची शिक्षाच मागतोय आम्ही आणि ती झालीच पाहिजे। आता तुम्ही काल पण पोलीस स्टेशनला गेला होता, अधिकाऱ्यांशी सातत्याने तुम्ही संपर्कात आहात, काय कुठपर्यंत तपास आलाय, अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? तपास योग्य रीतीने चालू आहे म्हणतायत सगळे आणि ह्या 2-3 दिवसात ज्यांनी आम्हाला सांगितलं होतं की लवकरच आरोपी जेरबंद होतील तसं झालेलं दिसतंय आणि आता एक आरोपी राहिलेला तो लवकरच म्हणजे जेरबंद होईल आणि त्यानंतर मग आरोपी कोण आहेत, त्याच्या मागे काय प्रकरण आहे हे सगळं समोर येईल। SIT असेल, CID असेल हे दोन्ही पथक जे आहेत तर तपास करतायत। योग्य दिशेने सगळा तपास सुरू आहे। काय तुम्हाला वाटतंय तपासाच्या दृष्टीने तुमचं काय म्हणणं आहे? तपास आहे योग्य दिशेने, त्यांना काही अडथळे येतात का ते आपल्याला माहित नाही, पण सगळ्यांचे चांगले प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत। लवकरात लवकर काय वाटतंय? आपल्यासोबत वैभवी ताई आहे। ताई, तपास आलाय, आता 2 आरोपी देखील अटक करण्यात आले, काय पहिली प्रतिक्रिया? प्रक्रिया हीच की जो एक आहे त्याला पण लवकरात लवकर पकडलं पाहिजे आणि आरोपींना शिक्षाही झाली पाहिजे। या सगळ्या प्रकरणात मोठा आक्रोश पाहायला मिळतो। लोक रस्त्यावर उतरतायत, मागणी करतायत की अण्णांना न्याय द्या आणि लवकरात लवकर आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते। एक कुटुंबीय म्हणून वडील होते, तुमची काय मागणी? मागणी एकच की माझ्या वडिलांना तर न्याय मिळालाच पाहिजे, तसं जो हा अन्याय कोणावरही होतोय त्याला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि जे आरोपी आहेत किंवा त्यांना मदत करणारे आहेत त्यांना सर्वांनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे। पोलिसांचा तपास तुम्हाला वेळोवेळी सांगितलं जात आहे, पोलिसांचा तपास तुम्ही बघतात, या सगळ्या आतापर्यंतच्या तपासावर तुम्ही समाधानी आहात? समाधानी म्हणजे तर कारण की एक आरोपी आणखीन म्हणजे आहेच, त्याला पकडलं गेलेलं नाहीये। आमची एकच मागणी आहे की त्याला पण लवकरात लवकर पकडा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून। एक अशी ही मागणी होती की हा सगळा तपास जो आहे तो प्रचंड गतीने करावा, फास्ट करावी आणि हा सगळा प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते। हो, अशी मागणी तर आहेच, कारण की आज 1 महिना होत आले तरी पण आरोपीच पकडत नाहीये, तर म्हणजे आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला तर न्याय लवकरात लवकर हवाय। त्यासाठी जो एक आरोपी आहे आणि पुन्हा यांना आरोपींना मदत करणारे जे आहेत त्यांना पण सह आरोपी करून त्यांच्यावर कठोरात
कठोर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही जसं म्हटलं की सह आरोपी आहे या प्रकरणात आता नवीन नवीन खुलासे होत आहेत. काही आरोपी आणखी जे आतापर्यंत आयडेंटिफाय झाले नव्हते अशा अनेक आरोपींनी देखील या सगळ्या आरोपींना सहकार्य केल्याचं बोललं जातं. तुमची काय मागणी असणार आहे ह्या सगळ्या प्रकरणात? मागणी हीच की सीडीआर नुसार जे कोणी निघेल किंवा जसे आज खुलासे होते असेच पुढीलचे खुलासामध्ये जे कोणी निघेल तो कोणही असो त्याला फक्त कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. माझ्या वडिलांना न्याय हा मिळालाच. नक्कीच वर्षा ही होती वैभवी आणि वडिलांची हत्या झाली त्यानंतर आता असे मोर्चे निघत आहेत आणि वडिलांना न्याय वडिलांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. या प्रकरणात जे कुणी सह आरोपी असतील त्यांना देखील शिक्षा व्हायला पाहिजे अशी तिची मागणी आहे आणि फक्त एकच शब्द न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. वर्षा. निश्चितच मोहसिन, आपण पाहतोय देशमुख कुटुंबीय असतील, शिवाय ज्योती मेटे आहेत, जरांगे पाटील हे देखील या मोर्चामध्ये सहभागी आहेत. यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणते लोकप्रतिनिधी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत का? नक्कीच वर्षा, या सगळ्या मोर्चामध्ये आपण जर बघितलं तर राजकीय नेते देखील सहभागी होताना पाहायला मिळतात. सुरेश जस आता काही वेळा त्या ठिकाणी येणार आहे, संदीप क्षीरसागर ते देखील पोहोचणार आहे, मनोज जरांगे यापूर्वीच या मोर्चात पोहोचलेले आहे आणि स्थानिक अनेक लोकप्रतिनिधी असतील, राजकीय नेते असतील ते देखील या मोर्चात पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या मोर्चात एक प्रमुख मागणी आहे ती म्हणजे या सगळ्या प्रकरणातील संतोष देशमुख प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि हा प्रकरण जे आहे फास्ट ट्रॅक कोर्टात चालून हा सगळं प्रकरण जे आहे लवकरात लवकर निकाली काढावा आणि आरोपींना कठोर शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा व्हावी ही प्रमुख मागणी आपल्याला पाहायला मिळते. वर्षा. निश्चितच मोहसिन, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अगदी काही वेळापूर्वीच हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचला आहे. त्यामुळे आता पुढे मोर्चा हा कूच करत असल्याचं बघायला मिळत आहे. सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.